रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. आमचा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही आमच्या ब्लॉगची सुरुवात ही वारीपासून करतोय. खूप आनंद होतोय आम्हाला हे सांगताना. आम्ही आता सध्या बारामतीला आहे. कोणतं गाव हर्षदा? संसद मध्ये. तर आम्ही तुम्हाला त्याचे अपडेट देतच राहू हळूहळू. सध्या आम्ही तुम्हाला आमचे काय काय गेटअप आहे ते दाखवू थोड्या वेळाने. बाई बघ, हे बघा, हे लोकेशन आहे हॉटेल जगदंबा. इथे आम्ही स्टे केला आहे. मला मी पूर्ण दाखवते. हे बघा, असं परिसर आहे इथे. इथे पण राहायला आहे, मागे इथे पण आहे. आणि हा असा आजूबाजूचा परिसर आहे. खूप सुंदर आहे. तुम्हाला कधी स्टे करायचं असेल इथे आलात वारीसाठी तर रिजनेबल रेटमध्ये आहे आणि छान आहे. हर्षदा आमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेली आहे. हर्षदा काय घेऊन आले दाखव. यस यस. सो आम्ही आता चाललोय तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत. तर पालखीचे दर्शन घ्यायला मी तुम्हालाही त्यांचं दर्शन घडवेन. हर्षदा मला काय काय वा, प्रेम प्रेम बघा, ते प्रेम केवढं, ते बंधू प्रेम. वा वा, अश्रू आले, अश्रू डोळ्यात, अश्रू रोकवे ना माझ्या अश्रू मला. थँक्यू. वाव, माय फेवरेट. थँक्यू. चला 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 चला. चेपलं चेपलं भूक लागायचा. आणि दाखव कुठलं आहे. अरे मी तुम्हाला इंट्रोडक्शनच करून दिलं नाही. मी करून देईन. ते कपडे तर काय तुम्ही बघितले, गेटअप दाखवणार होती. हे आमची कार्टी थांबायला तयार नाही त्याच्यासाठी. खूप घाई घाई गाडीचा ब्लॉग करतेस. हा, आपण आपल्या फ्रेंड्सला काही बोलू शकतो. कोणतं दिलंय लवेश बघू तुला. अरे दाखव ना. बघितलं, ह्यांच्याशी शिस्तीत बोलायचा प्रयत्न केला पण काय बघितलं. आणि अनिशा बोलते कार्टी नको बोलू. काय बोलू. वडापावचा स्टॉल आहे. वडापाव मस्त मिळतो. आम्ही खाल्ला. अजून पण ऑर्डर केला. ते चहाचा स्टॉल आहे. ते चहा पिऊ शकता तुम्ही. नाही झालं तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी. वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी याच गाला गली. सरी बाप साऱ्या जगाचा बघायला मिळतील. खूप सुंदर सुंदर दिंड्या असतात, तुम्हाला बघायला मिळते. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल. आम्ही इथे जरा थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलोय. तुकाराम महाराजांच्या पालखीची वाट बघत. ती आली इथे की आम्ही तिथून मग थोडे पावलं त्यांच्याबरोबर चालत चालत त्या पालखीचा आनंद घेत घेत आम्ही त्याच्या समाविष्ट होणार आहे. इथे बघा, हे खूप सारे वारकरी दिसतील. सगळे विश्रांतीसाठी इथे बसले. नमस्कार. तुमचं किती वर्ष झाली तुम्हाला? 13 वर्ष झाली. 13? वारीला येतोय ते. आणि तुमचं वय?
वय आता 66 आहे. 66 आहे का? बरं, कसं वाटतं मग? लय मजात. आणि शेतातली कामं बिमं सोडून आले होते? काम करून आलो आणि पोरं घरी आहेत. पोरं करतील. सगळा कारभार पोरं घेऊन आता विठ्ठलावर तुम्ही मार द्यायला चाललात. आमच्याकडे शेतला कारभार पोरं घे. बरे बरे, जावा आता वारीला, चांगली वारी करा पांडुरंगाच्या शरणात. मुलांच्या ताब्यामध्ये घर द्यायचे चावी आपल्याजवळ ठेवायची. हाच उद्देश आहे. सगळ्यांना सांगतो आम्ही तुमचा मेसेज. आम्ही इथे थांबलोय तुकाराम महाराजांच्या पालखीची वाट बघत पेट्रोल पंपच्या इथे. आधीच वारकरी त्यांची एक दिवशी येऊन भजन चालू आहे ते आम्ही ऐकतोय आणि त्याचं आम्ही त्यांच्या सामील होतोय. जेवणाची वेळ झाली. सगळ्यांनी वदनी कवळ घेता म्हणत जेवणाला सुरुवात केली. काही जण पंक्तींची होत आहेत, काही जण जेवण वाढतायत. इथे तुम्ही बघाल तर सगळे मिळून मिसळून आहेत. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कसला भेदभाव नाही. ही आहे वारी. आपण तुकाराम महाराजांची पालखी आलेली पाहत आहोत. हा नवा जमा त्या पालखीच्या समोरून जाताना आपण पाहत आहोत. बैल आहेत, अश्व आहेत, त्यांचे दर्शने आपल्याला झाले आहे. त्याच्यानंतर आता वारकरी मंडळी हातात भगवे झेंडे घेऊन येत आहेत. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सोहळा आहे. मन प्रसन्न होतं बघून. मी तुम्हालाही दाखवते, त्याचं दर्शन करवते. हे सगळे वारकरी बघा कसे चाललेत, दिंड्या पताका घेऊन, तुळस घेऊन डोक्यावर. आलावा जमा पुढे चाललेला असतो. आणि ही बघा तुकाराम महाराजांची पालखी तुम्हाला दिसते. त्याचं दर्शन मी तुम्हाला घडवते. किती सुंदर सजवले पालखी, तुम्ही बघा, मन तृप्त होऊन जाते. पूर्ण आरास फुलांची केलेली आहे. पोलीसही आहे तिथे. बंदोबस्त खूप छान आहे आणि इकडच्या पोलिसांची वागणूकही खूप छान आहे. आमच्याशी ते खूप छान वागले, प्रेमळपणे वाढले, धक्काबुक्की केली नाही कुठल्याही प्रकारची. खूप छान. एक किस्सा मी तुम्हाला सांगते. इथे येण्यासाठी आम्हाला गाडी भेटत नव्हती, तर पांडुरंगाच्या रूपाने एक पोलीसवाल्या साहेबांनीच आम्हाला लिफ्ट दिली आणि आम्ही इथवर आलो. जणू काय आम्हाला पांडुरंगच भेटला असं आम्हाला. पाय पोळलेत पोरगीचे. इकडे बघा, इकडे पाय पोळलेत पोरगीचे. पळा पोरगीचे पाय पोळलेत आणि इथे प्रेम भावना उफाळते. फक्त इथपर्यंत. आणि शेवटाला दाखव. वा वा वा.
ती मोहिनी पण गावीच राहते ना. हेच खाऊन जगायचं आहे का? कशी आहे टेस्ट? असं काय मला विचार तेल लगेगा भाई पहले कर तुमने कशी आहे छान. खालो पैर चुक गए एकदमच रिप्लाय देतो. यही चम्मच में तेल आम्ही आता चाललो आहे पंढरपूरला. पंढरनाथाच्या दर्शनाला टमटममधून. चला सगळ्यांनी मागे बघा. हाय. कसं वाटतंय अंडा? अनिशा कसं वाटतंय? कसं वाटतंय पालखीचं दर्शन घेऊन? हे काढून दे. विशू कसं वाटतंय? कसली विहीर आहे का काही? बाजीराव पीस ही बाजीराव पेशव्यांची विहीर आहे. ही पंढरपूरपासून थोड्याच अंतरावर आहे. यांची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांनी केली. ह्याचं बांधकाम तुम्ही बघाल तर पूर्ण दगडी बांधकाम आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, त्या सुद्धा दगडीच पायऱ्या आहेत. याचं खास वैशिष्ट्य असं आहे की वारकऱ्यांसाठी ही खूप खास आहे, कारण संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीचं उभं रिंगण हे इथेच होतं. त्यामुळे वारकरी संप्रदायासाठी ही खूप खास जागा आहे. हे बघा, हे भगवानगड संतान अतिथी भवन आहे, जे आम्ही स्टे केलं आहे पंढरपूरमध्ये. खालून मी तुम्हाला परिसर आहे आणि तुम्हाला ही इमारत आहे. स्वच्छ आहे, सुंदर आहे, सगळं व्यवस्थित आहे. Hi, come to our घर. So this is our घर for one day. बघा, गेल्या परत पसारा केलेला आहे बघा. आता काय सवयीचा भाग. छान आहे पण. तुम चारों इधर से मत करो इधर ही सोई. छान आहे. नंतर मी तुम्हाला खालचा परिसर दाखवेन. अरे तुम लोग चार जण यावे सर. मित्रांनो, आम्ही परत आलो आहे आमच्या स्टेवर. आम्ही गेलेलो पंढरीनाथाच्या दर्शनाला. आम्ही खूप चांगल्या प्रकारे पंढरीनाथाचं दर्शन घेतलं, पण आम्हाला मुखदर्शन मिळालं. आमचं हार्डली अर्ध्या तासामध्ये मुखदर्शन झालं आणि दर्शन खूप छान झालं आणि खूप सुंदर झालं. आणि पंढरीनाथाला बघून असं मन भरून आलं, प्रसन्न वाटलं. आता तिकडे ॲक्च्युली फोन्स, मोबाईल फोन्स वगैरे अलाउड नाही, त्यामुळे आम्ही काहीच घेऊन गेलो नव्हतं. सगळं इथेच ठेवून गेलो होतो, त्यामुळे तिथलं काहीच मला दाखवता आलं नाही. पण आम्ही परत तिथे शॉपिंगसाठी काही छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी जाणार आहोत, तर तेव्हा मी तिथला आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सध्या आम्ही आमच्या रूमवर आलो आणि तुम्हाला मी दाखवते आमच्या रूममध्ये काय हालत चालू आहे, सगळे किती दमले आहेत, तर मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट काय अवतार करतात. चाललाय सगळा अवतार चाललाय. सगळे दमलेत बघा. दोन तिकीट तरी कसे दिले. इथून सिद्धेश्वराच्या मंदिरापासून पुढे चालत गेलं की माऊलींचं मंदिर आहे. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. इथे दोन्ही बाजूने तुम्हाला खूप नुसतं दुकानं दिसतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शॉपिंग करू शकता.
इथून हा रस्ता जो सरळ 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 जातोय तो मंदिराकडे जातोय. आतमध्ये तसं अलाउड नाहीच आहे, पण मी तुम्हाला बाहेरून शिखर दर्शन तरी घडून आणू शकते, जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. अनिशा इकडे बघ, बोल रामकृष्ण हरी, इकडे बघून बोल ना. कृष्णू लगेगा सबका नंबर आएगा. प्रियंका बोल रामकृष्ण हरी. काय पोज देते, इंस्टा पोज दे, फक्त इंस्टा पोज द्या फक्त तुम्ही बस. कृष्ण बोल रामकृष्ण हरी. गरीब काय आमची ग, गरीब आहे ही आमची इंस्टा स्टार आहे, इंस्टा स्टार अंगरंस. बोले लांडी आमची इंस्टा स्टार, आमची इंस्टा स्टार जरा इकडे या प्लीज, प्लीज मॅडम प्लीज. अरे सॉरी. हे चालू ठेवा, मी जाणार. हे पण येणार. बोल बोल हरी. हर्षदा, हे हर्षदा बोल. आतावर पण चाललंय. आणि शेजाराचा हात मागे फोटो काढ आमचा, जाऊ नको ओरडले म्हणून लगेच चालला. मस्त सुंदर सुंदर. हो करायचंय. लाइन है पीछे वाले में नहीं, लाइन नहीं, लाइन नहीं. आम्ही येतो आणि इथेच शिखर आहे देवाच्या मंदिराचं. गर्दी बघा. मिनी द्वार आहे, मिनी द्वार VIP गेट. जेवढा दाखवू शकतो तेवढा परिसर दाखवतोय. इकडे पण सगळी दुकान आहेत. हे उत्तर द्वार आहे. इथे लाडू प्रसादाचं केंद्र आहे, इथूनही तुम्ही लाडूचा प्रसाद घेऊ शकता. बघा एवढी मोठी लाईन आहे. भारी वाटतं.
चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुम दुमली पंढरी दुम दुमली पंढरी पांडुरंग हरी तो आपण आलो आहे चंद्रभागेच्या तीरी. रात्र झाली. आपण आलोय पैसे कर ना तू, मी तुला शूट करते. पुढे जा जरा, पुढे जा 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 हा, जा. आई-वडिलांच्या नावाने 21 रुपये द्या. दिनामाने 21 रुपये द्या. इकडे बघ. ये ना ते डोक्यावर. आई-वडिलांच्या नावाने दान करून चला. इच्छेला दान करा. माऊली सर्व दान करा. आधीचे 2 रुपये आणि आताचे 3. 100 रुपये झाले. पाणी बॉटल द्या आणि हे ना असं एक टोकन घ्यावं लागतं. त्यामध्ये थाळी असतात ना, त्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. 160 वाले, 200 वाल्या. आम्ही 160 वाल्या 5 थाळी घेतल्यात आणि अनिशाला पूर्ण थाळी नव्हती खायची म्हणून तिने 100 रुपयाचं एक ताट घेतलं. त्याच्यामध्ये तिला डाळ भात आणि लोणचं आहे. या हॉटेलचं नाव आहे सद्गुरू हॉटेल सद्गुरू सखाराम. आता मेनू आल्यावर दाखवते मी तुम्हाला काय काय येतं थाळीमध्ये. हे बिल आहे. ही अनिशाची ऑर्डर. अनिशा तुझी ऑर्डर आली. अनिशा हे अंडा तुझी ऑर्डर आली. माझे 0. वा प्रसन्न. तर म्हणजे मी माझा ब्लॉग इथे संपवते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.